बाई, काय हा प्रकार? पागल झालायस का? हो, आम्ही सगळेच पागल झालोय. कारण आपण जेव्हापासून आम्ही बिग बॉस बघतोय, आम्ही खरं तर बिग बॉस हा सूरज चव्हाणसाठी बघतोय. पण ही एक पागल बाई तिथे बिग बॉसने भरलेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला तिचा वैताग आलेला आहे तिला बघून. आणि महाराष्ट्रात नाही तर मला तर असं वाटतंय की तिथले जे सदस्य आहेत बिग बॉसच्या घरामधले, त्यांना सगळ्यांना वाटत असेल की कधी एकदाचा शो संपतोय आणि घरी जातो. कारण आपण बघितलं असेल तर पहिल्या दिवसापासून ह्या निक्की तांबोळीने चाव 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 टॅव टॅव चालू केलं आहे, आपण बघितलं असेल. आणि एक आता टास्क होता, त्या टास्कमध्ये आर्याकडून तिला थोडीशी धक्काबुक्की झाली आणि एक तिला कानाखाली तिच्या सनसनीत अशी लागलेली आहे. आर्याने स्वतः कबूल केलं की हो, माझ्याकडून चुकून झालं हे खेळताना. आणि आपण बघितलं असेल तर सगळ्यांना एक आनंदाची बातमी किंवा सगळेजण खुश झाले की खरंच हिच्या कानाखाली मारली ना, ते एक चांगलंच झालं. तुम्ही पण जर खुश असाल किंवा तुम्हाला पण चांगलं वाटलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला पण सांगा. आणि मित्रांनो, आपण बघितलं असेल तर आता संग्रामदादासुद्धा तिथे बिग बॉसच्या घरामध्ये गेलेले आहेत. आपण बघितलं असेल की निक्की त्यांच्याशीसुद्धा बोलताना तिचं वागणं बघा, तिचं बोलणं बघा, ट्युनिंग बघा, ते एकदम स्वतःला एक म्हणजे तिला असं वाटतं की तिलाच ट्रॉफी हे बिग बॉसवाले देणार आहेत, असं तिचा एक गैरसमज तयार झालेला आहे. आणि मित्रांनो, आपण बघितलं असेल तर कारण पूर्ण आपण बघितलं असेल तर प्रत्येक बिग बॉसचे सीझन बघा कोण ना कोणतरी असं बिग बॉसला भरावंच लागतं. आणि निक्की तांबोळीला त्यांनी आता भरलेलं आहे. सगळ्यांची जागा आहे किंवा टॅवटॅवची जागा आहे ती चालवत आहे. पण मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.